शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मोदी फडणवीसांना उडवून देऊ, भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची धमकी. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर विरोधकांच्या आरोपांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर. शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते. रामराजेंवर पलटवार तर कार्यकर्त्यांचा रणजितसिंह निंबाळकरांना दुग्धाभिषेक. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर संघटनांचं सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन. आज ओपीडी आणि इतर सेवा बंद राहणार. महाराष्ट्राचा पप्पू ठरवण्यासाठी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चढाओढ. शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवल्याची उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेच पप्पूचे पप्पा असल्याचं दाखवून दिलं भाजपचा खोचक टोला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. 28 याचिकांवर आज एकत्रित सुनावणी. मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिका. मुंबईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात. एन्काउंटर बनावट असल्याचं सांगत वकील नितीन सातपुतेंची रीट याचिका. तर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार. आजपासून लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तर 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. पाकिस्तान, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया अणु चाचणी करत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा. शांतीपूर्ण विकास हेच चीनचं लक्ष्य. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आरोपांचं खंडन.